नमस्कार। आज कार्तिक शुक्ल नवमी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। एका व्यक्तीसाठी 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। रेती बंदर कशेळी ते घोडबंदर येथील पारंपरिक डुबी रेती व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आणि शहरं विकसित झाली म्हणजे नक्की काय याचा आता विचार करायची वेळ आली आहे, न्यायमूर्ती अभय योग। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। एकाचा विरोध म्हणून तुम्ही 6 कोटी मराठ्यांना बेठीस धरू शकत नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यात बोलताना दिला। गडकरी रंगायतन इथे मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत ते बोलत होते। सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं महापालिका चौकात जोरदार स्वागत करण्यात आलं। जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळली होती। या गर्दीमुळे शहरात वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता। जरांगे पाटील यांची संपूर्ण शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती। आम्ही न्यायासाठी लढतोय, पण तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही। एका व्यक्तीसाठी 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका। आधी विचार म्हणून विरोध होता। वैचारिक मतभेद असू शकतात, पण घटनात्मक पदावर असताना जातीय तेढ निर्माण केली तेव्हापासून त्या व्यक्तीला मराठ्यांचा विरोध आहे, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली। तुम्ही मराठा आरक्षण देऊ नका म्हणून बोलला, त्यावेळी तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून संपलात। तुम्ही कितीही विरोध केलात तरी मराठ्यांचाच फायदा होतोय। आपण सर्वसामान्य माणसातील असून वर्षानुवर्षे सत्ता भोगली अशा माणसाने अशी विधानं करावी हे अयोग्य असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करा। आता जातीत भांडणं लावण्याचं काम सुरू असून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्यांना प्रमाणपत्र दिलंच पाहिजे। आपल्या नेत्यांनी गप्प राहिलं पाहिजे, अशी ओबीसी समाजाची भावना असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं। आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत, कायदा सुव्यवस्था बिघडावी असं सरकारला वाटतं का? तुम्हीच ठरवून त्यांना पुढे केलंय का, असा प्रश्न उपस्थित करून जरांगे पाटील यांनी लोकांना शांततेत राहा असं सांगत असताना तुम्ही मात्र दंगलीची भाषा करताय, अशी टीका जरांगे पाटलांनी केली। राजकीय स्वार्थापोटी राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाहीत। ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले त्यांच्यावरच गुन्हे नोंदवले जात आहेत। गुन्हे नोंदवल्यामुळे मराठा समाज घाबरणारही नाही, खचणारही नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी बोलताना दिला। मुंबईतील स्वच्छता आणि वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली। भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। तसंच त्यात काही बदलही सुचवले। मुंबईतील वाढतं प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी रस्ते धुवून काढण्यात आले। तसंच रस्त्याच्या कडेला साचणारी धूळ आणि माती काढण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहनं आणि फॉग मशीन्स यांचीही पाहणी केली। तसंच ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। तसंच मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी काही उपयुक्त सूचनाही केल्या।
या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली असली तरीही संपूर्ण मुंबईच आपल्याला साफ करायची असल्याचं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचीही त्यांनी आस्थेनं चौकशी केली। तसंच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही यावेळी जाणून घेतली। तसंच त्यांना या कामाचं महत्त्व पटवून देताना त्यांच्यासह चहा घेतला। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसंच मुंबई महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगार यावेळी उपस्थित होते। मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। तसंच या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे। ही समिती छत्रपती संभाजीनगर विभाग वगळून संपूर्ण राज्यात विभागनिहाय दौरा करणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक आणि महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी। तसंच या संदर्भात कुणबी मराठा विशेष कक्ष, अभिलेख कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय इथे नायब तहसीलदार विठ्ठल दळवी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 25 आणि 26 नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम जाहीर केली आहे। जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघातील पदनिर्देशित ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे। तृतीयपंथी व्यक्ती, महिला, सेक्स वर्कर आणि भटक्या विमुक्त जमातीतील व्यक्तींसाठी मतदार नाव नोंदणी करण्याकरता 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत। या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे। रेतीबंदर आणि कशेळी ते घोडबंदर येथील गावातील पारंपरिक डुबी रेतीच्या व्यवसायाचं यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5000 ग्रामस्थ कुटुंब आणि जवळपास 15 कष्टकरी आदिवासी मजूर यांची उपजीविका नष्ट होईल आणि त्यांच्या कुटुंबावर भूकमरीचं गंभीर संकट ओढवेल। कुटुंब देशोधडीला लागतील अशी वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितल्याची माहिती डुबी रेती व्यावसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील यांनी दिली।
जिल्ह्यातील पारंपरिक डोबी रेतीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची दशरथ पाटील यांनी नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. मुंब्रा रेतीबंदर आणि कशेळी ते घोडबंदर या ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्र पारंपरिकरित्या डोबी रेती व्यवसाय शेकडो वर्षापासून करत आहेत. आता या डोबी रेती व्यवसायाचं यांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंब्रा आणि घोडबंदर खाडीतून पारंपरिक डोबी रेती व्यवसाय करणाऱ्या 200 ते 300 टन रेतीने भरलेल्या बार्जेस घेऊन जात असतात. असं असताना खाडीतून खोली करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथल्या भूमिपुत्रांचा हा पारंपरिक व्यवसाय बंद केल्यास ते देशोधडीला लागतील. खरं तर पारंपरिक डुबी व्यवसायामुळे हजारो कष्टकरी आदिवासींना आणि भूमिपुत्रांना उदरनिर्वाहाचं मोठं साधन उपलब्ध आहे. यामुळे राज्य सरकारनं यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित आमदार, खासदार, मंत्री आणि डुबी व्यावसायिक यांची एकत्रित बैठक बोलवावी अशी विनंती दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. शहरं विकसित झाली म्हणजे नक्की काय याचा आता विचार करायची वेळ आली आहे. शहरातील मूलभूत सोयीसुविधांकडे वाढ होणं म्हणजे शहर विकसित होणं का आहे याचा विचार करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली. ठाणे शहरावरील ठाणे द इटर्नल सिटी या जो अल्वारिस यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन अभय ओक आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील उंच इमारती, भव्य दिव्य उड्डाणपूल, रस्ते हे म्हणजे विकास नसून शहरातील सर्वसामान्य व्यक्तीला मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था म्हणजे विकास असल्याचं अभय ओक यांनी सांगितलं. अभय ओक यांनी शहराचा प्राचीन आणि विद्यमान इतिहास यावर आपल्या बोलण्यातून प्रकाश टाकला. शहरासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ठाणे शहराची ओळख पूर्वी तलावांचं शहर म्हणून होती. त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय होते. मात्र आता हे सर्व गायब झाल्याची खंत अभय ओक यांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या व्याख्यानमालेचंही अभय ओक यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा स्थापना दिवस हा साजरा केला पाहिजे अशा भावना विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केल्या. या कॉफी टेबल पुस्तकात शहराचा पूर्ण इतिहास वाचायला मिळतो. शहरात त्या काळी असणाऱ्या चालीरीती, व्यवसाय अशी विविध माहिती या ऐतिहासिक पुस्तकात वाचायला मिळते. या प्रकाशन सोहळ्याला प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे विजय बेडेकर तसंच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा,
एका व्यक्तीसाठी 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. रेती बंदर कशेळी ते घोडबंदर येथील पारंपरिक डुबी रेती व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आणि शहरं विकसित झाली म्हणजे नक्की काय याचा आता विचार करायची वेळ आली आहे. न्यायमूर्ती अभय ओक या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.